अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, अमावस्या म्हटलं की उजेड जो आहे तो नसतो, संपूर्ण काळोख पसरलेला असतो, अंधारी रात्र असते. आणि ज्यावेळेस पौर्णिमा असते त्यावेळेस चंद्रोदयाचा जो काही प्रकाश आहे तो संपूर्ण पांढरा शुभ्र प्रकाश पडलेला असतो. त्यामुळे बघा कसं असतं, ज्यावेळेस पौर्णिमा असते त्यावेळेस चंद्र दिसतो. चंद्रामुळे समुद्राला भरती ओहोटी येत असते. आणि अमावस्या पौर्णिमा हे जे आहेत ते दर महिन्याला येत असतात. आणि आपल्या मानवी शरीरामध्ये सुद्धा 70% पाणीच आहे. म्हणून या चंद्राचा परिणाम जो आहे तो अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी जसा पाण्यावर पडतो त्याचप्रमाणे आपल्या मानवी शरीरावर सुद्धा याचा परिणाम जो आहे तो होत असतो. म्हणून अमावस्या आणि पौर्णिमेला जर काही आपण छोटे छोटे उपाय केले तर आपल्याला आपल्या आयुष्यातला जो काही त्रास असेल तो त्रास जो आहे तो काही ठराविक उपाय करून कमी करता येईल आणि त्याचा लाभ जो आहे तो आपल्याला करून घेता येईल. बघा, 2 सप्टेंबरला म्हणजेच उद्याच्या दिवशी आहे पिठोरी अमावस्या. या अमावस्येला तुम्हाला पिठाचे दिवे करायचे आहेत. बघा, ह्या पिठाच्या दिव्यांना ना खूप महत्त्व आहे. पिठाचे दिवे करून या दिवशी लावले जातात. म्हणून या दिवशी याला पिठोरी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते. पिठोरी अमावस्या हा दिवस जो आहे तो मातृदिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आणि याच दिवशी आहे श्रावण महिन्यातला 5वा आणि शेवटचा श्रावणी सोमवार. मातृदिन सुद्धा हा साजरा करत असतो. आणि या दिवशी आई जी आहे ना ती आपल्या मुलाच्या रक्षणासाठी या दिवशी पूजा करत असते. याच दिवशी पिठोरी अमावस्या असते आणि त्याच दिवशी पोळा सुद्धा असतो. पोळ्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन व्हिडिओ पहा. बघा, पिठोरी अमावस्या जी आहे ती पिठोरी अमावस्या आपल्याला साजरी करायची असते. त्याचबरोबर या दिवशी दुर्गा मातेसह 64 योगिनी देवींची सुद्धा पूजा जी आहे ती केली जाते. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरभरून सुख आणि आनंद येत असतात. आणि प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांच्या संरक्षणासाठी, त्यांचे उत्तम आरोग्य राहावे यासाठी, त्यांच्या यशासाठी या दिवशी पूजा करायची असते. पूजा कशी करायची असते याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो नक्की जाऊन तुम्ही चेक करा. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये त्या पिठोरी अमावस्येची पूजा जी आहे ना ती झालीच पाहिजे. बघा, ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा येतात ना त्यांच्या घरामध्ये पिठोरी अमावस्येची पूजा ही आवर्जूनच केली पाहिजे. त्याचबरोबर पितृदोषापासून मुक्तीसाठी सुद्धा पिठोरी अमावस्येला काही उपाय केले जातात. पिठोरी अमावस्येची पूजा कशी करायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे, तो नक्की तुम्ही जाऊन बघा. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाचा उपाय म्हणजे उद्याच्या दिवशी पिठोरी अमावस्येला विशेष असे महत्त्व आहे. प्रत्येक अमावस्येचं बघा असं वेगळं महत्त्व असतं. अमावस्येला काय करावं काय नाही हे जे आहे ते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून सांगतच असते. आता उद्याच्या अमावस्येला आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये न मीठ घालता त्या कणकेचे जे आहेत ना त्या पिठाचे पीठ मळून तुम्हाला आळणी पिठापासून तुम्हाला जे आहे ना याचे 5 दिवे जे आहेत ना ते दिवे तुम्हाला या ठिकाणी बनवायचे आहेत. त्यानंतर बघा, जेव्हा आपण पीठ म्हणतो स्वयंपाक करण्यासाठी त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये मीठ टाकत असतो. पण हे जे दिवे बनवतो ना त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये मीठ टाकायचे नाही आहे. न मीठ टाकताच ही जी कणिक आहे ती तुम्हाला मळून घ्यायची आहे आणि त्याचे तुम्हाला 5 दिवे जे आहेत ते बनवायचे आहेत. आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही बघा सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. पण जर बघा तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस जर हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. हा जो उपाय आहे ना तर शक्यतो संध्याकाळीच करा. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की कणकेचे 5 दिवे बनवायचे आहेत आणि कणकेचे 5 दिवे बनवून तुम्हाला ते प्रज्वलित करायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल घालू शकता, तूप घालू शकता, तुम्ही याच्यामध्ये काहीही घालू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही लांब वातसुद्धा ठेवू शकता किंवा आपले फुलवाती ज्या आहेत ना त्या वातीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. आणि जर तुम्हाला शक्य झालं जसं मी तुम्हाला सांगितलं की तसं मोहरीचं तेलसुद्धा टाकू शकता. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की पहिला जो दिवा आहे तो तुम्हाला प्रज्वलित झाल्यानंतर तो तुम्हाला देवाजवळच लावायचा आहे. आपलं जो देवघर आहे तिथेच तुम्हाला तो पहिला कणकेचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर दुसरा जो कणकेचा दिवा आहे तो तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे. बघा, आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये तुळशीचं वृंदावन असतं. तुळशीची कुंडी असते आणि त्या कुंडीमध्ये तुळशी लावलेलीच असते. असं एकही घर आपल्या महाराष्ट्रामध्ये की सापडणार नाही की ज्यांच्या घरामध्ये तुळस नाही. त्यामुळे दुसरा जो दिवा आहे तो तुम्हाला तुळशीच्या जवळ लावायचा आहे. आणि तिसरा दिवा जो आहे तो तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा असतो तो मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला उजव्या साईडला बघा ज्या वेळेस तुम्ही घराच्या बाहेर निघता
किंवा आपण ज्यावेळेस घरातून बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला डाव्या बाजूला आणि जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा उजव्या बाजूला तुम्हाला हा जो दिवा आहे ना तो तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर तो कणकेचा चौथा दिवा जो आहे तो तुम्हाला तुमची घराची जी दक्षिण दिशा आहे, जर समजा त्या ठिकाणी तुमच्याकडे खिडकी असेल, भिंत असेल, तुमच्याकडे काहीही जरी असलं तरी तुम्हाला तो जो दिवा आहे चौथा तो तुम्हाला दक्षिण भिंतीजवळ लावायचा आहे. भिंत असेल तर भिंतीजवळ आणि खिडकी असेल तर खिडकीमध्ये तुम्हाला लावायचा आहे. बघा, अमावस्या ही तिथी ना पितरांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्हाला पितरांचे स्मरण सुद्धा करणे या दिवशी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दक्षिण दिशा ही बघा पितरांसाठी मानली जाते. त्यामुळे पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळून घेण्यासाठी दक्षिणेकडे वात करून सुद्धा तुम्ही हा जो दिवा, जर तुम्ही लांब वात लावली असेल तर त्याचं जे तोंड आहे ते तुम्हाला दक्षिण दिशेकडे करायचे, आणि जर समजा तुम्ही फुलवातच लावलेली असेल तर तुम्हाला त्याचा काही प्रश्नच येणार नाही. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजेच पाचवा दिवा जो आहे तो तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे. पिंपळाच्या झाडामध्ये बघा साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो, आणि अमावस्या तिथी सुद्धा माता लक्ष्मीलाही समर्पित आहे. त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ दिवा जो आहे तो लावायचा आहे, आणि पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, आणि पिंपळाच्या झाडाची तुम्हाला यथासांग पूजा आहे ती करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही घरून जाताना पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्यासाठी एका तांब्यामध्ये पाणीसुद्धा घेऊन जायचं आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध जे आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर हे जे पाणी मिश्रित जे दूध आहे ते जल तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर बघा, आपण हे जे काही उपाय करतो ना ते अगदी मनोभावे केले पाहिजेत, तरच त्याचा जो प्रभावी इफेक्ट आहे ना तो आपल्यावरती पडत असतो. त्यामुळे हे जे उपाय आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते. हळद, कुंकू, अक्षता, जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, त्यानंतर बघा तुम्ही नैवेद्य म्हणून एखादं घरून जाताना फळसुद्धा नेऊ शकता, किंवा खडीसाखरेचा नैवेद्यसुद्धा त्या ठिकाणी ठेवू शकता. जर शक्य झालं तर जी काही फळं असतात त्या फळांचा नैवेद्य तुम्ही अर्पण केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की पिंपळाच्या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे, आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. आणि बघा, आपले पितृसुद्धा असे केल्याने ना आपल्यावरती प्रसन्न होतात, आणि भगवान श्रीहरी विष्णू जे आहेत ना ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. त्यामुळे अमावस्याच्या दिवशी असे उपाय करून आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळतातच. त्याचसोबतच असे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, वाईट शक्ती आहे ती आपल्या घरामधून बाहेर जाण्यास मदत होते. आपल्या घरामध्ये आनंद येण्यासाठी बघा आपण नेहमीच झटत असतो. त्यामुळे तुम्ही जर असे छोटे छोटे उपाय केले तर तुमच्या घरामध्ये आनंद येईल. त्यामुळे अमावस्याला जर असे छोटे छोटे काही उपाय तुम्ही केले तर आपल्या घरातल्या घरात ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला बघा काय करायचे आहे की तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही दान जे आहे ना ते करायचे. बघा, दानाला खूप महत्त्व आहे. तुम्ही दान केला तर तुमचे जे पितर आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात, आणि आपल्या घरामध्ये ना सुख समृद्धी येते, आणि आपल्या पितरांना मुक्ती मिळते. त्यामुळे तुम्ही गरजू लोकांना आवश्यक दान करा. तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्ही या दिवशी दान करू शकतात. त्यामुळे बघा, या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये शिरा बनवून तो तुम्ही गरिबांना सुद्धा वाटू शकता. या दिवशीला शक्यतो तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. भलेही तुम्ही 1-2 तास सेवा उपाय नाही केले तरी चालतील, पण दान जे आहे ना तुम्ही करू शकता. दानाला फार महत्त्व आहे. त्यामुळे बघा, उद्याच्या दिवशी तुमच्या आयुष्यामधील ही जी पिठोरी अमावस्या आहे ना ती खूपच महत्त्वाची आहे. ही जी अमावस्या आहे ना ती वर्षातून एकदाच येत असते. त्यामुळे तुम्ही जर समजा मोठ्यात मोठी सेवा जरी नाही केली तरीसुद्धा चालेल, पण हे जे काही उपाय आहेत ते उपायसुद्धा तुम्ही केले तर तुमचे जे काही दोष आहेत ते दोष कमी होतील. अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे उद्याच्या अमावस्याला तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे उपाय पूजा नक्की करा. आणि बघा, जे लोक अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतील आणि ज्यांना वाटत असतं की अपत्यप्राप्ती ही प्रत्येकालाच हवी असते, पण ज्यांना वाटतं की ज्यांना अपत्य नाही ते लोक जर प्रयत्न करत असतील तर अपत्यप्राप्तीसाठी तुम्ही ही जी पूजा आहे ना ती पूजा तुम्ही अवश्य करा. आणि ज्यांना मुलं आहेत ते तुम्ही तुमच्या मुलांसाठी, तुमच्या मुलांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी, उत्तम आरोग्य मिळण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख, शांती, आनंद हे अगदी भरभरून मिळण्यासाठी, राहण्यासाठी, त्यामुळे उद्याचा दिवस जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तसं तुम्हाला न चुकता 5 जे कणकेचे दिवे आहेत ते मी ज्या ठिकाणी तुम्हाला लावायला सांगितलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही लावायचे, आणि पितरांचा आणि माता लक्ष्मीचा, भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद जो आहे तो घ्यायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली ही अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करत जा. तुम्ही व्हिडिओ पाहताय पण व्हिडिओला लाईक नाही करत. तुमचा एक व्हिडिओ आहे ना, तो यापुढे आणखीन नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. धन्यवाद.